नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा ढगे आपल्या सर्वांचं पर्स्पेक्टिव्ह अकॅडमी मध्ये स्वागत करते। ॲज वी ऑलरेडी नो की एमपीएससी सुद्धा 2025 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह होते आणि लक्षात घ्या एमपीएससीचा 99% सिलेबस हा यूपीएससी प्रमाणे होणार आहे आणि म्हणूनच या अनुषंगाने आपण जीएसटी मॉड्यूल सुरू करतोय। ते जीएसटी मॉड्यूल्सची बॅच लक्षात घ्या 6 फेब्रुवारीला सुरू होणार आहे। ठीक आहे, तर हे जे जीएसटी मॉड्यूल आहेत प्रत्येक विषयासाठी तर त्याचे फीचर्स काय आहेत किंवा वैशिष्ट्य काय आहेत तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात। कॅटेगरी 1 तर असे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी क्लास केलेला आहे मात्र त्यांना क्लास करत असताना एखादा विषय समजलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच सोयीस्कर राहणार आहे। कॅटेगरी 2 म्हणजेच काय तर लक्षात घ्या की ज्यांनी आधी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलेला आहे मात्र त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न विषयी माहिती नाहीये, बिलकुलच अंदाजा नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही बॅच फायदेशीर राहणार आहे। तिसरी कॅटेगरी असे विद्यार्थी ज्यांना इंटिग्रेटेड बॅच लावणं शक्य नाही मात्र त्यांना असा एखादा विषय आहे, समजा ते सेल्फ स्टडी करत आहेत किंवा वर्किंग आहेत तर मग अभ्यास करत असताना एखादा विषय त्यांना अवघड जातोय तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही बॅच जी आहे ती लक्षात घ्या सोयीस्कर राहणार आहे, ते मॉड्यूल हे सोयीस्कर राहणार आहेत। ठीक आहे, आता आपण या मॉड्यूल मध्ये जे यूपीएससी आणि एमपीएससीच्या एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जे जीएसचे पेपर असणार आहेत जसे की लक्षात घ्या पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, तर या प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे मॉड्यूल राहणार आहेत। इवन दो आपण इथिक्स साठी सुद्धा लवकरात लवकर मॉड्यूल सुरू करणार आहोत। ठीक आहे, तर आता इथे लक्षात घ्या की हे मॉड्यूल शिकवण्यासाठी प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, त्या विषयाचे तज्ञ व्यक्ती पर्सनॅलिटी आहेत। ठीक आहे, तर हे जे मॉड्यूल साठी लक्षात घ्या जसं की हिस्ट्रीसाठी भरत खताळ सर आहेत, जिओग्राफीसाठी अमर जगताप सर आहेत, पॉलिटीसाठी इंद्रजित यादव सर आहेत, इकॉनॉमिक्स साठी मी स्वतः असणार आहे। तर इकॉनॉमिक्सचं जे मॉड्यूल राहील तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या आपण इकॉनॉमिक्स शिकत असताना एमपीएससीचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो अप्रोच लक्षात घेऊन आणि यूपीएससी प्रिलिम आणि मेन्स साठी मेन्स मध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की जीएस3 मध्ये इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंट आहे, बरोबर ना। तर प्रिलिम साठी इकॉनॉमिक्सचा काय अप्रोच आहे आणि मेन्स साठी काय अप्रोच आहे तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण इकॉनॉमिक्स विषय क्लासरूम मध्ये शिकणार आहोत। त्याच्यासोबत आपण क्लासरूम नोट्स विथ क्लास नोट्स या वेगळ्या देणार आहोत। प्लस आपण शिकत असताना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तर मुलांना काय राहतं की मेन्स परीक्षा जी आहे तर ती स्किलफुल राहणार आहे, म्हणजे आन्सर रायटिंग हा स्किलफुल टास्क आहे। मग बरेच वेळा काही विद्यार्थी आहेत की त्यांनी जे आधी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करत होते तर आता डिस्क्रिप्टिव्ह झाले म्हणून मग कंबाईनच्या एक्झामकडे वळतात, बरोबर ना। तर मेन टास्क काय वाटतो इथे आन्सर रायटिंगचा टास्क वाटतो। तर लक्षात घ्या प्रत्येक मॉड्यूलमध्ये प्रत्येक ज्या विषयाशी रिलेटेड टीचर आहेत तर त्या मॉड्यूल शिकत असताना तुमच्याकडून त्या विषयाचा आन्सर रायटिंग सुद्धा प्रॉपरली करून घेतलं जाणार आहे। प्लस तुम्हाला जर पर्सनल मेंटॉरशिपची त्या विषयाची रिलेटेड पर्सनल मेंटॉरशिपची गरज आहे तर ते सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे। ठीक आहे ना। सो लक्षात घ्या वीकली टेस्ट राहतील किंवा आपण क्लासरूम मध्ये सुद्धा टेस्ट घेणार आहोत। सो अशा अनुषंगाने लक्षात घ्या की आपलं हे जे मॉड्यूल आहे ते आपण कार्य करणार आहोत त्या अनुषंगाने लक्षात घ्या। आणि जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत, तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली आम्हाला कनेक्ट करून या मॉड्यूल विषयीची अधिक माहिती घेऊ शकता। तर लवकरात लवकर ऍडमिशनला सुरुवात करा, ऍडमिशन घ्या। आपण 6 फेब्रुवारीला बॅच सुरू करतोय तर त्या अनुषंगाने बॅच स्टार्ट होईल आणि ऍडमिशन लवकरात लवकर घ्या आणि अधिक माहितीसाठी आम्हाला या नंबरवरती डायरेक्ट संपर्क करा। थँक्यू अँड स्टे ट्यून विथ मी।